भाजप आमदार सुरेश धस हे बीडच्याच नव्हे तर संपूर्ण राज्याच्या राजकारणात सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत। त्यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे बीडचं राजकारण चांगलंच तापलं आहे। त्यांनी बीडमधील गुन्हेगारीवरून राज्याचे मंत्री धनंजय मुंडेंवर एका पाठोपाठ अनेक आरोप करत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली। त्याआधी त्यांनी विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर महायुतीत आणि विशेष म्हणजे एकाच पक्षात असूनही पंकजा मुंडे यांच्याविषयी उघड नाराजी व्यक्त करत आपलं काम तर केलंच नाही, शिवाय त्यांच्या विरोधातील उमेदवाराला बळ दिल्याचा आरोपही केला होता। अशा प्रकारे मुंडे बंधू भगिनीशी राजकीय वैर घेत त्यांचं बीडच्या राजकारणातील वर्चस्वाला सुरुंग लावण्याचा जणू विडाच सुरेश धसांनी उचलल्याचं दिसतंय। पण एकेकाळी पंकजा मुंडे यांनी सुरेश धसांच्या ब्रेक लागलेल्या राजकीय इनिंगला पुन्हा ट्रॅकवर आणलं होतं। मुख्यमंत्री फडणवीसांच्या समोरच याची जाणीव धसांनीच करून दिली आहे। धसांनी असं नेमकं काय म्हटलं आणि पंकजामुळे कसे धस पुन्हा राजकारणात आले याबाबतचं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। तर मंडळी, राज्याच्या राजकारणात चर्चित चेहरा असलेले सुरेश धस यांचा जन्म आष्टी तालुक्यातल्या जामगावचा आहे। राजकारणाविषयी त्यांना लहानपणापासूनच आवड होती। त्यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याशी जवळीक साधत 1999च्या निवडणुकीत भाजपकडून तिकीट मिळवून ते आष्टी विधानसभा मतदारसंघातून निवडूनही आले। त्यानंतर सुरेश धस यांनी 2004च्या विधानसभा निवडणुकीतही विजय खेचून आणला। बीडच्या राजकारणात त्यांनी हळूहळू जम बसवला। पण या दरम्यान केंद्रात युपीएचं आणि महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीचं सरकार होतं। तसंच भाजप विरोधी पक्षात असल्यानं गोपीनाथ मुंडेंची लोकप्रियता घटू लागली होती। याच दरम्यान राजकीय वारं ओळखून सुरेश धस यांनी अखेर आपल्या राजकारणाची दिशा बदलली आणि त्यांनी 2009च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हाती घेतलं। राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवून त्यांनी पुन्हा एकदा आष्टी विधानसभा मतदारसंघात विजयाचा गुलाल उधळला। शरद पवारांनी धसांच्या बीडच्या राजकारणावरील पकड ओळखून आणि मुंडेंच्या विरोधात बळ देण्याच्या उद्देशानं तिसऱ्यांदा आमदारकी मिळवलेल्या सुरेश धसांना राज्यमंत्रीपदाचं गिफ्ट दिलं। सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे याच दरम्यान एकमेकांच्या संपर्कात आले। 2013मध्ये धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंची साथ सोडली आणि भाजपला सोडचिठ्ठी दिली। त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीत आणून मुंडेंचं घर फोडण्यात अजित पवारांचा मोठा वाटा असल्याचं आजही बोललं जातं। विशेष म्हणजे सुरेश धसांनी 2014ची लोकसभा निवडणूकही त्यांचे राजकीय गुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात लढवली होती। मात्र त्यांना या निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं होतं। धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात प्रचार करतानाच सुरेश धसांना जिंकून आणण्यासाठी मैदानात उतरले होते। पण गोपीनाथ मुंडेंनी आपली बीडमधील ताकद दाखवून देत तिथं विजय मिळवला होता। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरुवातीला सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात चांगले संबंध होते। पण शरद पवारांनी मोठा राजकीय डाव खेळत धनंजय मुंडे यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी संधी दिली। याच कारणामुळे धस यांच्या मनात त्यांच्या राजकीय अस्तित्वाबद्दल शंका उपस्थित झाली। लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर सुरेश धस यांना भाजपचं कमळ खुणावं लागलं। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसपासून थोडी अलिप्तता पत्करत पुन्हा एकदा भाजप नेत्यांशी जवळीक वाढवली। एवढंच नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या विजयात सुरेश धस यांनी गेम चेंजरची भूमिका निभावली। त्यामुळे 2017मध्ये त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबितही करण्यात आलं। आमदार सुरेश धस यांनी त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वावर टीका केली होती। त्यांनी बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात काम करताना आपल्याला गुदमरल्यासारखं वाटत होतं असं विधान करून डिवसलं होतं। त्यानंतर धसांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या गटात सामील झाले। त्यामुळे साहजिकच धनंजय मुंडे यांच्याबरोबर त्यांचं राजकीय शत्रुत्व निर्माण झालं। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धनंजय मुंडेंची कारकीर्द बहरत असताना त्यांचा बीड जिल्ह्यातील राजकारणातला दबदबा वाढत चालला होता। त्यामुळे पंकजा मुंडे यांना धस यांच्यासारख्या मुंडेंना अंगावर घेणाऱ्या तगड्या नेत्याची गरज होती। त्यामुळे त्यांनी 2018मध्ये भाजपात दाखल झालेल्या सुरेश धसांच्या विधान परिषदेच्या आमदारकीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना गळ घातली। फडणवीसांनी देखील धसांना राजकीय पाठबळ देताना त्यांना विधान परिषदेची आमदारकी दिली। 2014च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजकीय कारकीर्द धोक्यात असलेल्या धस यांना पंकजा मुंडे यांनीच बळ दिलं होतं। पण त्यानंतर 19च्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचाच परळी मतदारसंघातून पराभव झाला। तसंच त्यांना विधान परिषदही नाकारण्यात आली। त्यानंतर त्यांचा 2024च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला। या निवडणुकीतही सुरुवातीला धस यांनी पंकजा मुंडे यांचा प्रचार करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला होता। मात्र त्यानंतर युती धर्म म्हणून ते हातचे राखूनच प्रचारात दिसून आले। लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषद देत त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात आलं। महायुती सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदही मिळालं। महायुतीत मुंडे बंधू भगिनींना मंत्रिपद मिळाल्यानंतर सुरेश धस यांच्या मनात आणखी अस्वस्थता निर्माण झाली। त्याआधीच त्यांनी पंकजा मुंडेंच्या विरोधात
कधी नाराजी तर कधी टीकेची झोड उठवली होती. पण संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे सुरेश धस यांनी राजकीय टायमिंग साधत मुंडे बंधू भगिनींना घेरण्यासाठी पूर्ण ताकद लावली आणि त्यात ते बऱ्यापैकी यशस्वी ठरल्याचं दिसून येत आहे. बीड जिल्ह्यातील आष्टीतल्या सुरेश धस यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंकजा मुंडे आणि सुरेश धस हे एकाच मंचावर दिसून आले. यावेळी पंकजा मुंडेंनी आमदार धसांना फडणवीसांसमोरच टोले लगावले. शिवगामी बाहुबलीसारखा उल्लेख दोन्ही नेत्यांनी फडणवीसांसमोर जोरदार भाषणं ठोकली. पण भाजप आमदार सुरेश धसांनी आपल्याला विधान परिषद मिळवून देण्यात पंकजा मुंडे यांचं मोठं योगदान असल्याची जाहीर कबुलीच्या वक्तव्याची खरी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. एकूणच सध्या बीडच्याच नव्हे तर राज्याच्या राजकारणात सुरेश धसांचं नाव चर्चेत आहे. त्यामुळे आगामी काळात धसांच्या भूमिकेचे काय परिणाम होतील हे भविष्यात कळेलच. मात्र याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.